कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री भगवान की जय। वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कथा आपण ऐकत आहोत। भगवंताचं हे चरित्र चिंतन चालत असताना बाळकृष्ण रूपाने देवाचा अवतार झालाय, इथपर्यंतचा विषय आपला झालाय। निर्गुणामधून सगुणामध्ये देव येतात, याला अवतार म्हणा। इंद्रिय गोचर होणं याला अवतार म्हणा। अवतरती म्हणजे खाली येणं, याला अवतार म्हणा। नावाला रूपाला येणं याला अवतार म्हणा। साधनेच्या दृष्टीने भगवान सोपा होणं याला अवतार म्हणा। निर्गुणामध्ये साधना करणं कठीण आहे आणि म्हणून सामान्य जीवाला निर्गुणातली ही साधना करणं शक्य होणार नाही। त्या सामान्य जीवाकडून साधना करून घ्यायची असेल तर त्याच्याकरता नाव आलं पाहिजे, रूप आलं पाहिजे, आकार आला पाहिजे, अवयव आले पाहिजे। याकरता देवाने अवतार घेतला, असंही चिंतन अवताराच्या मीमांसेमध्ये केलं जातं। देव अवताराला येतात। दोन पद्धतीच्या अवताराचा विचार आपण केला, मथुरेतला अवतार आणि गोकुळातला अवतार। तुकाराम महाराजांचा एक अभंगही या संबंधाने फार स्पष्ट आहे। कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंदे करती घरोघर। कृष्ण गोकुळी जन्मला, मुळात भगवंताचा अवतार असताना सुद्धा तुकाराम महाराजांनी याला जन्म म्हटलंय। जन्म आणि अवताराची व्याख्या आपण मागं करून आलो, फक्त त्याला एक वाक्य सांगून पुढे जातो। जन्मामध्ये पारतंत्र्यता असते आणि अवतारामध्ये स्वातंत्र्यता असते। जन्मामध्ये पारतंत्र्यता आहे आणि अवतारामध्ये स्वातंत्र्यता आहे। होता कृष्णाचा अवतार आणि कृष्ण गोकुळी जन्मला, याचा विचार करायचा झाला तर मथुरेच्या संबंधाने बोलायचं झालं तर होता कृष्णाचा अवतार, आणि गोकुळाच्या संबंधाने बोलायचं झालं तर कृष्ण गोकुळी जन्मला। याचं काय कारण आहे? कारण मथुरेत येताना भगवंताला कोणाच्या परवानगीची गरज नव्हती, भगवान स्वतंत्र होते। पण मथुरेतून गोकुळात जाण्याकरता मात्र परतंत्र होते, कारण वसुदेवाने घेतल्याशिवाय जाता येत नव्हतं, म्हणून कृष्ण गोकुळी जन्मला। भगवान गोकुळात येतात, आनंदोत्सव सगळीकडे साजरा होतोय। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, अशा पद्धतीचा आनंद चालू आहे। या सुखाच्या बरोबर काही संकटही गोकुळावर यायला लागलेले आहेत। त्याच्यातली पुतना नावाची राक्षसीन, तिचा वध झाला। महाबळ भट्टाची फजिती झाली। षटकासुराचाही वध झाला। तृणावर्त नावाचा जो राक्षस आहे, असुर आहे, वायूच्या रूपाने आलेला जो तृणावर्त आहे, त्याचाही वध झाला। यशोदेचं अंतःकरण हे मृदू अंतःकरणाची यशोदा। यशोदा म्हणजे कोण आहे? सर्वांना यश देते, तिचं नाव यशोदा, आणि सर्वांना आनंद देतो, त्याचं नाव नंद। ही नावं जरी आपल्याला काही विशिष्ट अशा पद्धतीची वाटत असली तरी यशोदेचं अंतःकरण अत्यंत भोळं, सरळ मार्गी असणारी यशोदा, कोणत्याही पद्धतीची आडकाठी नाही। भोळी हा शब्द जरी यशोदेच्या संबंधाने वापरत असला तरी ती भोळी मात्र भक्तीची भोळी आहे, भक्तीची भोळी आहे। भक्ती ही कशी असावी हे सांगताना
या भक्तीची काही वैशिष्ट्ये सांगताना जी भक्तिशास्त्रांनी वैशिष्ट्ये सांगितली ती सगळी वैशिष्ट्ये आपल्याला यशोदेच्या ठिकाणी दिसून येतात. म्हणून यशोदा पूर्वायुष्यातली कोण आहे, पूर्वजन्मातली कोण आहे, या जरा आवाज कमी करा गुरुदत्त, आवाज कमी करा. पूर्वायुष्यातली कोण आहे ती, तिचा काय इतिहास आहे, ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा सुद्धा यशोदा ही भक्तिशास्त्राच्या दृष्टीने तिचं अंतःकरण किती सरळ आहे, तिचं अंतःकरण किती मृदू आहे, तिचं अंतःकरण किती भोळं आहे. मुळात भोळा या शब्दाचा अर्थ आपण जो करतो तो इथं लागू पडत नाही. आपण असा करतो की ज्याला काही कळत नाही त्याला म्हणतो भोळा, ज्याला काही समजत नाही त्याला म्हणतो भोळा. मी तर नेहमी विनोदाने सांगत असतो, आपण ज्याला समजतो भोळा बहुतेक त्याचा संपत्तीवर डोळा. असेच भोळे आपल्याला दिसायला लागतात. दिसताना जरी भोळे दिसत असली तरी असताना असतील असं सांगता येत नाही. पण यशोदेचं अंतःकरण भोळं आहे. तिच्या चेहऱ्यावरचा भाव हा भक्तीचा भाव आहे. आणि भक्तीचं चिंतन करत असताना भक्तिशास्त्राने आम्हाला असं सांगितलं, अन्याभिलाषितम शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्ती इति उत्तमाः. भक्तिशास्त्र आम्हाला सांगतं अन्याभिलाषितम शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूल्येन अनुशीलनम. जिथं अन्याभिलाषितम शून्य आहे म्हणजे कोणत्याही पद्धतीची अपेक्षा ज्याच्या अंतःकरणामध्ये राहिलेली नाही आहे, एक. कर्मज्ञानाने जी अनावृत अशा पद्धतीची आहे, दोन. भगवंताच्या अनुकूल जी आहे, तीन. आणि भगवंताचं अनुशीलन करणारी जी आहे, चार. त्याला भक्ती म्हटलं जातं. ती खरी भक्तीची व्याख्या आहे. नारद भक्तिसूत्राच्या संबंधाने ऐकायचं झालं तर सा तस्मिन परमप्रेम रूपा. नारदांनी स्पष्ट सांगून टाकलं आम्हाला, परमप्रेम जे आहे ना त्याला भक्ती म्हणा, निष्काम प्रेम जे आहे ना त्याला भक्ती म्हणा. प्रेमामध्ये वात्सल्य प्रेम, सख्य प्रेम आणि परमप्रेम असा प्रेमाचा विचार मांडला जातो. आई आणि मुलाच्या मध्ये असलेलं जे प्रेम आहे त्याला वात्सल्य प्रेम असं म्हटलं जातं. दोन मित्रामध्ये असलेलं जे प्रेम आहे त्याला सख्य प्रेम असं म्हटलं जातं. आणि भगवंतावर असलेलं निरपेक्ष जे प्रेम आहे त्याला निष्काम प्रेम किंवा परमप्रेम असं म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये कोणतीही अपेक्षा नाही त्याला परमप्रेम असं म्हटलं जातं. काही अपेक्षा राहिली नाही. अन्याभिलाषितम शून्यम. मला हे पाहिजे, मी प्रेम करायला लागलो कारण याच्यातून मला याला काहीतरी मिळवायचं आहे असं काही शिल्लक राहिलं नाही, त्याला खऱ्या अर्थाचं परमप्रेम म्हटलं जातं. यशोदेच्या संबंधाने जरी भक्तिशास्त्र वात्सल्य प्रेमाच्या संबंधाने बोलत असलं तरी खरं अर्थाने बघायला गेलं तर यशोदा ही परमप्रेमाची मूर्ती आहे. यशोदा जरी आई म्हणून तिच्या मुलावर प्रेम असलं तरी त्याच्याही पुढे जरा जाऊन बोलायचं झालं तर परमप्रेम, निष्काम प्रेम म्हणून जर कोणाचं असेल तर ते यशोदेच आहे. निष्काम प्रेम आहे भगवंतावर. एक क्षणही त्याला बाजूला जाऊ द्यायचं नाही, त्याच्याशिवाय दुसरा विषय राहिला नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावळे जनधन माता पिता. एक विषय तो सकळांचा झाला हरी, त्याचे आवडीने आवडी तरी किंवा बहु आवडसी जीवापासून या. ज्ञानोबराय बोलतात ते बहु आवडसी जीवापासून या. जीवापेक्षा सुद्धा अत्यंत प्रेमाचा विषय जर कोण असेल तर तो भगवान झाला यशोदेचा. यशोदेला आता दुसरं काही सुचत नाही, यशोदा दुसरं कोणाला मानत नाही. या प्रेमाच्या तीन भूमिका आपल्याला भक्तिशास्त्रांनी सांगितल्या. एक अनन्य ममता आहे, दुसरी अविच्छिन्न तन्मयता आहे आणि तिसरी आनंद रूपता आहे. अनन्य ममता, अनन्य ममता या शब्दाचा अर्थ सांगताना, अनन्यता या शब्दाचा अर्थ सांगताना नारदांनी भक्तिसूत्रामध्ये असं सूत्र सांगितलंय, अन्याश्रयानाम त्यागो अनन्यता. अन्य आश्रयांचा त्याग होणं त्याला अनन्यता असं म्हटलं जातं. अनन्य ममता. आम्हा विठ्ठल एकदेव, आपण अनेकदा प्रमाण देतो हे, याच्याशिवाय दुसरा विषय नाही, त्याला अनन्य ममता असं म्हटलं जातं. तो आणि तोच अखंड जीवनामध्ये राहणं याला अविच्छिन्न तन्मयता असं म्हटलं जातं. नारद भक्तिसूत्रामध्ये तन्मयः नावाचं एक सूत्र आहे, तन्मयः. त्यातला मयः या शब्दाचा विचार मांडत असताना तीन भूमिका सांगितलेल्या आहेत, तदीयता, त्वदीयता आणि मदीयता. मी त्या भगवंताचा आहे, मी त्या भगवंताचा आहे पहिली, तो भगवान माझा आहे दुसरी, मी आणि देव दोघं एकच आहोत तिसरी. अशा तीन भूमिका सांगितल्या जातात.
ही अविच्छिन्न तन्मयता गोकुळामध्ये आहे, ही अनन्य ममता गोकुळामध्ये आहे. आणि सगळ्यात तिसरा मुद्दा आहे आनंद रूपता म्हणून जे काही आहे ते आता गोकुळामध्ये आहे. आनंद रूपता, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, सगळं गोकुळ आनंदी आहे. सगळ्या गोकुळामध्ये कुठंही जा, कोणत्याही घरात जा, आनंदच आनंद आहे. आनंदल्या नरनारी, प्रसन्नता आहे सगळीकडे, आनंद उत्सव सगळीकडे रोज होतोय. हा आनंद म्हणजे काही मान्य आनंद नाही. दोन आनंदाचा विचार आपल्याला वेदांतांनी मांडला. सामान्य विषयापासून प्राप्त झालेल्या आनंदाला विषयानंद असं म्हटलं जातं आणि भगवंतापासून प्राप्त झालेल्या आनंदाला ब्रह्मानंद असं म्हटलं जातं. दोनच आनंदाचा विचार मांडतो आज. एक विषयानंद आहे म्हणजे विषयापासून प्राप्त झालेला आनंद, आणि दुसरा ब्रह्मानंद आहे म्हणजे परमात्म्यापासून प्राप्त झालेला आनंद. याच्यातही सूक्ष्मता अशी सांगितली जाते, जरी विषयापासून आनंद प्राप्त झाल्यासारखा वाटत असला तरी तो खऱ्या अर्थाने विषयाचा नसतो, तो आत्म्याचाच असतो. फक्त वृत्ती स्थिर झाल्यामुळे आम्हाला विषयापासून झाला असं वाटत असतो. समाधान हे आतच असतं, आनंद हा आतच असतो. फक्त काय होतं, एखादा विषय प्राप्त झाला की त्या विषयाच्या संबंधाने वृत्ती काही कालापुरती स्थिर होते आणि त्या स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये आपल्याला आनंद वाटायला लागतो आणि मग आपण म्हणायला लागतो की याच्यापासून मला आनंद झाला. आम्हाला तहान लागली, तहान लागल्यानंतर आम्हाला पाण्याची गरज असते. आम्ही एकदम इकडं तिकडं बघत असतो, आपला जीव कासावीस झालेला असतो आणि पाणी मिळालं, पाणी पिल्याबरोबर आपली जी वृत्ती आहे ती स्थिर होती, कारण विषय मिळाला आपल्या वृत्तीला आणि विषय मिळाल्यामुळे वृत्ती स्थिर झाली. वृत्ती स्थिर झाल्यानंतर मग आपण म्हणायला लागलो आता कसं बरं वाटायला लागलं, आता पाणी पिलो का नाही, आत्ता कसं बरं वाटायला लागलं म्हटले, आत्ता बरं वाटायला लागलं. म्हणजे विषय प्राप्त झाला की वृत्ती स्थिर आहे आणि त्या मग वृत्ती स्थिर झाल्यानंतर मग आम्हाला वाटायला लागलं की आता बरं वाटायला लागलं. वस्तुतः ते बरं वाटणं मूळचंच आहे, फक्त वृत्ती स्थिर नसल्यामुळे आम्हाला बरं वाटत नव्हतं, एवढंच आहे. मूळचंच आहे ती वृत्ती, आनंद भूमिका मूळचीच आहे. विषयाच्या संबंधाने आनंद नसतो, आतलाच आनंद असतो. फक्त काय होतं, सामान्य विषय मिळवला की सामान्य पद्धतीने काही कालापुरता आनंद मिळतो आणि भगवानरूपी विषय आपल्याजवळ आला की तो कायम आनंद राहतो. गोकुळामध्ये आणि आपल्यामध्ये फरक एवढाच झाला आहे. आता आपल्याही घरात मुलगा झाल्यानंतर आनंद होतोच ना, का होत नाही? पण आपल्या घरात मुलगा झाल्याचा आनंद किती दिवस? गुरुरे दादा फार गोड सांगत असतात, मुलगा झाला गावभर पेढे वाटतो, मुलगा मोठा झाला लाता मारायला लागला दुःख झालं. आपल्या आनंदाला दुःखाचं साथ आहे. आपला आनंद तो कायमच राहील असं सांगता येत नाही. 15-20 वर्ष एखाद्या आईचा मुलगा आईजवळ नाही आहे, कुठं परदेशात शिकायला गेलाय. 15-20 वर्षानंतर तो गावाकडे आला. 15 वर्षानंतर जर तो गावाकडे आल्यानंतर आईला किती आनंद होत असेल, माझा मुलगा 15 वर्षानंतर आलाय. अहो त्या दिवशी त्याला जे आवडतं तेच घरात बनवलं जातं, दुसऱ्या कोणाचा विचार नसतो. 15 वर्षानंतर आलाय, घरामध्ये सगळं त्याचंच असतं, आनंद त्याचाच असतो. 1 दिवस झाला, 2 दिवस झालं, 3 दिवस झाले, आनंद चालू आहे. 4थ्या दिवशी थोडा कमी होतो, 5व्या दिवशी थोडा कमी होतो. 10-15 दिवसानंतर हा मुलगा थोडा बाहेरून येतो आणि म्हणतो आई जेवायला वाढ. ती म्हणते तिथं दिसतंय ना घे. मला काय तेवढंच काम आहे का, म्हणते का नाही? आपल्या मुलापासून झालेला आपल्याला आनंद तो कायम टिकेलच असं नाही, पण गोकुळामध्ये झालेला आनंद मात्र कायम टिकलाय, कारण तो आनंद सामान्य मुलाचा नाही, परमात्म्याच्या अवताराचा आनंद आहे. सगळीकडे आनंदाचं वातावरण. नाही आनंदाशी जोडा असं जे तुकोबाराय बोलतात, तो आनंद तिथे दिसून येतोय. ब्रह्मसूत्र भाष्याच्या संबंधाने बोलायचं झालं तर आनंदमयोभ्यासात अशी स्थिती आहे. यशोदा नंदबाबाजींना म्हणते मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. नंदाने विचारलं बोल काय? नाही तुम्हाला काही लक्षात येत असेल की आपल्या मुलावर एवढी संकटं येतात. अहो काय तो तृणावर्त होता, काय तो पुतना होती, काय तो शक्टासूर, गाड्यामध्ये कुठं असुर असतो का म्हटले. हे काय व्हायला लागले आपल्याला काही कळत नाही आहे. काहीतरी याची उपाययोजना केली पाहिजे, काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. कोणाला तरी बोलवलं पाहिजे, कोणाला तरी सांगितलं पाहिजे, काहीतरी याच्यावर उपाय असतील ना, काहीतरी केलं पाहिजे ना. काही हरकत नाही, पुन्हा एकदा गर्गाचार्यांना बोलूया की याच्यावर काही उपाय करता येतील का.
आणि म्हणून गर्गाचार्यांना आमंत्रण दिलं. गर्गाचार्य गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्ये गर्गाचार्य आले. तुम्हाला एक सांगू का, मुळातच गोकुळामध्ये देव आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा गर्गाचार्य येतात, म्हणजे संत येतात. देव आणि संत दोन एकत्रित आल्यानंतर गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. दोघं एकत्रित आले ना. आता देवही तिथंच आहे आणि गर्गाचार्यासारखा महात्माही तिथंच आहे. गर्गाचार्य तिथं येतात आणि गर्गाचार्य तिथं आल्यानंतर आला गोकुळीसी हर्ष नाये न माये मानसी. गर्गाचार्य आल्यानंतर आला गोकुळीशी हर्ष न माये मानसी. नंदे गर्गाते देखिले पूजा स्तवनी तोषविले. नामदेव यांची बाळक्रीडा आहे. गोकुळामध्ये गर्गाचार्य आले. नंदे गर्गाते देखिले पूजा स्तवनी तोषविले. गर्गाचार्य गोकुळामध्ये आल्यानंतर हर्ष न माये मानसी. हा जो हर्ष न माये मानसी आहे ना, हा शब्द आपल्याला दोन्हीकडे लावायचा आहे. आता गर्गाचार्य आले. हर्ष या शब्दाचा अर्थ आनंद. न माये मानसी याचा अर्थ मनात आनंद मावेना इतका आनंद झाला. आनंद मावेना इतका आनंद झाला. आनंद मावेना म्हटले. पण कोणाला आनंद मावेना? गोकुळामध्ये गर्गाचार्य आल्यानंतर कोणाला आनंद मावेना? नंदाला. का? कारण नंदानी बघितलं. नंदानी गर्गाचार्यांना पाहिल्याबरोबर नंदाला आनंद झाला. आले गर्गाचार्य आले, संत आले, त्यांना पाहिल्याबरोबर आनंद झाला. पण अशी गंमत आहे, नंदानी गर्गाचार्यांना पाहिल्यानंतर नंदाला आनंद झाला आणि गर्गाचार्य गोकुळामध्ये नंदबाबाच्या घरात आल्यानंतर गर्गाचार्यांनाही आनंद झाला. कारण नंदाला गर्गाचार्याचं दर्शन आहे आणि गर्गाचार्याला भगवंताचं दर्शन आहे. दोघांनाही आनंद झाला. आनंदात दोघंही आहेत. गर्गाचार्य भगवंताकडे असे पाहायला लागलेले आहेत. भगवान म्हणायला लागले, बरं झालं या तुम्ही, कारण काय झालं आत्तापर्यंत सगळे असुरच आले, बरं झालं संत आले म्हटले. बरं झालं तुम्ही. भगवान गर्गाचार्याकडे बघतात. गर्गाचार्य आतमध्ये येतात. नंद गर्गाचार्यांकडे पाहत असताना नंदे गर्गाते देखिले पूजा स्तवनी तोषविले. गर्गाचार्याची पूजा केली, दर्शन घेतलं, पूजा केली. महात्मा आपल्या घरी आल्यानंतर काय करावं हे नंदबाबा सांगतात. आपल्या घरी साधू आला, दर्शन, स्पर्शन, पूजन आणि आलिंगन अशा 4 गोष्टी सांगितल्या आपल्याला. दर्शन 1, स्पर्शन 2, पूजन 3 आणि आलिंगन 4. या 4ही गोष्टी खूप महत्त्वाच्या. महात्म्याचं दर्शन कसं असतं? दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष हा. आम्हाला शास्त्र सांगतं दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष हा. एखाद्या पुण्यपुरुषाला आम्ही पाहिलं तरी त्याच्या दर्शनाने प्रशस्ती या शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नता. अंतःकरणाला प्रसन्नता येते. पाहिल्याबरोबर अंतःकरण प्रसन्न व्हावं असं पाहणं किंवा असा चेहरा फक्त पुण्यपुरुषाचा आहे, महात्म्यांचा आहे. गर्गाचार्यांना बघितल्याबरोबर अगदी प्रसन्न वाटायला लागलं. अंतःकरण अगदी आनंदित झालं. बघितल्याबरोबर आनंद झाला. सकाळची वेळ होती, सकाळ सकाळ आलेले होते. सकाळच्या वेळेला अगदी गर्गाचार्य नंदबाबाच्या घरी सकाळी अगदी सकाळच्या वेळेला महात्मा यावा, आपल्या घरी सकाळच्या वेळेला यावा, संत यावे अगदी आपल्या सकाळच्या वेळेला येतात. आम्हाला लोक आमंत्रण देताना म्हणतात, महाराज रात्री या बरं का, दिवसभर आमच्या मागे व्याप आहे. महात्मा यावा प्रसन्न. सकाळची वेळ अगदी सकाळची वेळच प्रसन्न असते. सगळ्यात महत्त्वाचं, सगळे आंघोळ करून आलेले असतात. प्रसन्नता असते एकदम. गर्गाचार्यांचं दर्शन झालं. नंदबाबा प्रसन्न आहेत. प्रसन्नता गर्गाचार्यांना पाहिल्याबरोबर नंदाच्या मनाला प्रसन्नता निर्माण होते. मला आणखीन एक याच्यातला थोडा मानसशास्त्राच्या दृष्टीने विषय सांगून पुढे जायचा आहे. गर्गाचार्यांना पाहिल्याबरोबर प्रसन्नता आहे. त्यांच्या दर्शनाबरोबर प्रसन्नता आहे. प्रसन्नता नंदबाबांना प्राप्त होते आहे, गर्गाचार्यांना पाहिल्यानंतर प्राप्त होते आहे. मी अनेकदा एक वाक्य सांगत आलो आहे. गर्गाचार्यांना पाहिल्यानंतर जर नंद प्रसन्न होत असतील तर मुळात गर्गाचार्य किती प्रसन्न असतील याचा विचार करा. गर्गाचार्यांना पाहिल्यानंतर जर नंदाला समाधान वाटत असेल तर मुळात गर्गाचार्य किती समाधानी असतील याचा विचार करा. चेहऱ्यावरचं समाधान किंवा चेहऱ्यावरची प्रसन्नता ही अंतःकरणावर अवलंबून आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग अनेकदा आपण पाठ केलेला आहे, माहीतही आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. चेहऱ्यावरची प्रसन्नता ही अंतःकरणाच्या प्रसन्नतेवर अवलंबून असते.
चेहरा पाहिलं की ज्याचं मन प्रसन्न आहे त्याचा चेहरा प्रसन्न, ज्याचं मन प्रसन्न त्याचा चेहरा प्रसन्न. बघितल्यानंतर वाटतं महाराज आनंद झाला. लोक तर काही एकाने मला सकाळ एक जण भेटला आणि असा चिंताग्रस्त दिसायला लागला. म्हटलं का रे बाबा काय झालं? नाही म्हटली मी त्याचं तोंड बघायचं नव्हतं, नेमकं त्याचंच तोंड दिसलं. आता कोणाचं दिसलं त्यालाच माहिती. आम्हाला पाहिलं की लोकांना वाटतं दिवस खराब जातो, पण गर्गाचार्यांना पाहिलं प्रसन्नता. कारण मुळात गर्गाचार्यांचं मन प्रसन्न आहे. ज्याचं मन प्रसन्न आहे त्याचा चेहरा प्रसन्न आहे. मन प्रसन्न होण्याकरिता मन म्हणून न राहणं हे मनाचा स्वभाव त्याच्या ठिकाणी यावा लागेल. ज्ञानोबांची एक ओवी देऊन जातो, तू मन हे मीची करी, माझी ये भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाती. ज्ञानोबाराय बोलतात, तू मन हे मीची करी, सर्वत्र नमस्कारी मज एकाती, अशी मनाची अवस्था व्हावी लागेल. आणखीन थोडं पुढं बोलायचं झालं तर मन या अवस्थेमध्ये जावं लागेल. मन या स्थितीमध्ये जावं लागेल. अमन या अवस्थेमध्ये जावं लागेल. मनाच्या ठिकाणचा मनपणा निघून जावा लागेल. मनाच्या ठिकाणचा रजोगुण आणि तमोगुण निघून गेल्यानंतर मन सत्वगुणामध्ये आलं की ते मन स्थिर होतं आणि त्या स्थिर मनामध्ये निर्माण झालेली प्रसन्नता चेहऱ्याच्या माध्यमातून समाजामध्ये प्रगट होत असते. गर्गाचार्यांचा चेहरा प्रसन्न आहे, मन प्रसन्न आहे, कारण कोणत्याही पद्धतीची अभिलाषा तिथं नाही. निरपेक्षता ही मनाच्या ठिकाणी दिसून येते आहे. नाथ महाराजांची भागवतातली ओवी आपण अनेकदा बोललो आहे. प्राप्त लाभावस्था बाधून सखी साधूंच्या चित्ता, चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. प्राप्त लाभावस्था बाधूनच सखी साधूंच्या चित्तात. हे मिळावं किंवा ते मिळू नये अशी कोणतीही लाभाची अवस्था साधूंच्या चित्ताला आता स्पर्श करत नाही आणि त्यामुळे त्यालाच खऱ्या अर्थाची निरपेक्षता असं म्हटलं जातं. गर्गाचार्यांना पाहिलं, प्रसन्न झाले, दर्शन झालंय, मुखदर्शन झालं, प्रसन्नता वाटायला लागली. नंदबाबांनी विचार केला, साधू आपल्या घरात आलेले आहेत, पूजन केलं पाहिजे. त्यांना एका आसनावर बसविलं, यशोदेला बोलवलं, ये आज आपलं भाग्य चांगलं आहे की संतांचं दर्शन झालं आहे, एकादशीचा दिवस आहे, चांगला दिवस आहे, ये म्हटले. दोघंही आले. पूजा करायची आहे, पाद्यपूजा करायची. पाद्यपूजा करायची म्हटल्यानंतर सगळं साहित्य तयार असावं लागतं, सामुग्री सगळी तयार असावी लागते. पाद्यपूजा करता काय काय लागतं हे आपल्याला माहीत पाहिजे. पाद्यपूजा कशी करावी ही माहीत पाहिजे. बऱ्याचदा आम्ही घरी जातो, घरी गेल्यानंतर लोक म्हणतात, मलाच म्हणतात, महाराज कसं असतं माहीत नाही बरं का, सांगा. काय केलं तू 16 वर्ष? कसं असतं म्हणजे पाद्यपूजा कशी असते हे जर आणखीन आम्हाला माहीत नसेल तर मग आम्ही काय करतो? बऱ्याचदा कधी कधी तर हळद असते तर कुंकू नसतं, उदबत्ती असते तर काडीपिठी नसते, बसल्यानंतर काडीपिठी आणगे, वरडावरडी गोंधळ, हे रोज बघतोय मी, आता रोज बघतो. सामुग्री सगळी अगोदर तयार पाहिजे. नंदबाबांनी सगळी सामुग्री तयार ठेवलेली आहे, पूजनाकरता लागणारी सगळी सामुग्री तयार ठेवली आणि मग अंतःकरणपूर्वक मनोभावाने गर्गाचार्यांची पाद्यपूजा केली. दर्शन झालं, स्पर्शन झालं, पूजन झालं. काय आपल्याला जी काही अर्पण करायचं आहे गर्गाचार्यांच्या चरणी, ते काय असेल ते असेल, ते गर्गाचार्यांच्या चरणी अर्पण केलं. आणि मग गर्गाचार्य नंदाकडे बघत असताना नंदबाबांनी गर्गाचार्यांना आलिंगन दिलं. याचं कारण तुकाराम महाराज सांगतात, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगन दिलं, संतांना आलिंगन द्यावं. कारण आलिंगनामध्ये संतांच्या ठिकाणी, गर्गाचार्यांच्या ठिकाणी जी प्रसन्नता आहे ती प्रसन्नता आपल्याही अंतःकरणामध्ये यावी याच्याकरता आलिंगन दिलं. आलिंगनाचा एक विषय असा सांगितला जातो, आपण एक अभंग नेहमी सांगतो, धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. मिठी, आलिंगन या शब्दाचा अर्थ मिठी. कारण त्याच्या ठिकाणी असलेली जी गोष्ट आहे ती आपल्या ठिकाणी येण्याकरिता आपण ज्याला आलिंगन देतो, जर साधूला आलिंगन दिलं, सज्जनाला आलिंगन दिलं, तर सज्जनाच्या ठिकाणी जी काही गुण आहेत, सद्गुण आहेत, ते सगळ्या सद्गुणांचा आपल्या ठिकाणी प्रादुर्भाव होतो. दुर्जनाला दिलं तर दुर्जनाचाच प्रादुर्भाव आपल्या ठिकाणी होतो. रामायणामध्ये आपण कैकेयीचं उदाहरण अनेकदा ऐकलं या संबंधाने. आणि म्हणून गर्गाचार्यांना पाहिलं, आलिंगन दिलं, दर्शन झालं, स्पर्शन झालं, पूजन झालं, आलिंगन दिलं, दोन्ही हात जोडले. आणि आलिंगन दिल्यानंतर दोन्ही हात जोडून गर्गाचार्यांना विनंती केली की आपण आलात, आनंद वाटला, बाळकृष्ण घरामध्ये आहे, काही भविष्यवाणी त्या संबंधाने तुम्ही करावी, काही त्याचं
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने भविष्याच्या दृष्टीने काही त्याच्याबद्दल बोलावं, तुम्ही काही आशीर्वाद माझ्या मुलाला द्यावे एवढी विनंती आहे. आशीर्वाद द्या, काहीतरी आशीर्वाद द्या, कारण तुम्ही साधू आहे, साधूचा आशीर्वाद खरा होणार आहे, तुम्ही आशीर्वाद द्या. गर्गाचार्यांनी सांगितलं काही हरकत नाही, भविष्यवाणी करायची काही हरकत नाही, थोडा वेळ जाऊ द्या. भगवंताकडे पाहिलं, जन्मनक्षत्र सगळं काय असेल ते सगळं पुन्हा मांडायला सुरुवात केली आणि त्याच्या संबंधाने भविष्यवाणी करायची काही ठरवली. गर्गाचार्यांनी सांगितलं दुपारच्या वेळेमध्ये हे सगळं काय असेल ते भविष्य सांगतो, थोडा वेळ याच्याकरता थोडी विश्रांती घेऊया. यशोदेने सांगितलं काही हरकत नाही, तेवढ्यामध्ये काही फळाहार करायचा, काही भोजन करायचं, काही प्रसाद घ्यायचा असेल तर घेऊया. गर्गाचार्यांनी सांगितलं मी कुणाचंही घेत नाही, मी स्वतःच माझं बनवितो आणि मला काय प्रसाद घ्यायचा आहे तो घेतो, हरकत नाही. गर्गाचार्यांनी सांगितलं आणखीन एकदा स्नान करून येतो. यमुनेवर गेले, स्नान करून आले, प्रसाद करण्याकरता सगळी व्यवस्था केली आणि मग खिरीचा प्रसाद करायचं ठरवलं. गर्गाचार्यांनी तो खिरीचा प्रसाद तयार केला, स्वतःकरता करायचा आहे तो स्वतःकरता प्रसाद तयार केला. पण आपण खाताना अगोदर देवाला नैवेद्य म्हणून दाखविल्याशिवाय खायचं नाही, हा नियम आहे आपल्याकडे. कोणत्याही आपल्या आहारशास्त्र आम्हाला असं सांगतं, आपण केलेला कोणताही स्वयंपाक पदार्थ असेल तर तो भगवंताला नैवेद्य म्हणून दाखविल्याशिवाय घ्यायचा नाही, तो सेवन करायचा नाही. बाकी यशोदा वगैरे त्यांच्या त्यांच्या कामामध्ये गुंतलेले आहेत. भगवान कृष्ण परमात्मा असेच एका बाजूला पडलेले होते, ते गर्गाचार्याकडे बघत होते काय काय करतात. भगवान विचार करायला लागले, जर पटदिशी येऊन सगळं भविष्य सांगून जायचं ना, उगं का लावायला लागलेत वेळ, हे बरं यांचा प्रसाद आहे काय आहे ते तर बघूया. गर्गाचार्यांनी स्नान करून आले, स्वतःचं पाणी घेऊन आले, सोहळ्यातला तो स्वयंपाक, अनसूट सोहळं वेगळं आणि पणसूट सोहळं वेगळं. सोहळ्यामध्ये दोन प्रकार असतात. सोहळं या शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचा? सोहळ्यामध्ये अनसूट आणि पणसूट हे जे प्रकार केले जातात, स्वयंपाकाला आणलेलं पाणी हे स्वयंपाकाकरिताच वापरायचं, ते पूजेकरता वापरायचं नाही. आणि पूजेकरता असलेलं पाणी हे पूजेकरिताच वापरायचं, ते स्वयंपाकाकरता वापरायचं नाही. सोहळ्याची सुरुवात ही पाण्यापासून होते. सगळ्यात महत्त्वाचं पाणी सांभाळलं पाहिजे. सोहळ्यामध्ये पाणी सांभाळलं जातं. सोहळं या शब्दाचा अर्थ आहे शुद्ध. शुद्ध या शब्दाचा अर्थ आहे विकाररहित होणं, कारण पाण्यामध्ये लवकर विकार येतात आणि त्यामुळे पाण्याचा संबंध आला की विकाराचा संबंध येत असतो. आणि म्हणून सोहळं जे सांगितलं जातं, सगळ्यांकडं सोहळं आहे नाही असं नाही, सगळ्यांनी पाळावं अशा पद्धतीचं सोहळं मानलं जातं. पाण्याची शुद्धी फार महत्त्वाची सांगितली जाते. आहारशास्त्रामध्ये पाण्याची शुद्धी खूप महत्त्वाची सांगितली जाते. भूमीची शुद्धी, पाण्याची शुद्धी, अन्नाची शुद्धी आणि मग अंतःकरणाची शुद्धी, या सगळ्या शुद्धी सांगितल्या जातात. जाऊ द्या. आणि मग ते पाणी वगैरे घेऊन आले, स्वतःचा काय असणारा तो प्रसाद बनविला, खिरीचा तो प्रसाद बनवलेला होता. आणि मग गर्गाचार्यांनी विचार केला हा भगवंताला अगोदर दिला पाहिजे. गर्गाचार्यांनी तो खिरीचा प्रसाद असा ठेवला खाली आणि गर्गाचार्यांनी असे दोन हात जोडले आणि दोन हात जोडले आणि भगवंताला प्रार्थना करायला सुरुवात केली. नारायणा, गर्गाचार्याचं आराध्य दैवत भगवान श्री नारायण, हे नारायणा, मी केलेला जो प्रसाद आहे तो सेवन करण्याकरता अवश्य या. हे नारायणा अवश्य या, असं डोळे झाकून गर्गाचार्य भगवंताची प्रार्थना करत होते. भगवान कृष्ण परमात्मा गर्गाचार्याकडे बघत होते आणि बाळकृष्ण म्हणायला लागले, गर्गाचार्य नारायणाला बोलवतात आणि नारायण मीच आहे म्हणजे मलाच बोलवतात, आपण वेळ न लावलेला बरं म्हटले. भगवान कृष्ण परमात्मा असे गणगळ गळगळ तिथपर्यंत आले आणि ती जी खिरीची वाटी होती त्या खिरीच्या वाटीमध्ये असा हात घातला, अर्धी खीर तोंडामध्ये, अर्धी खीर खाली, इकडं ते सगळं सांडासांडी करून जेवढं काही जमतंय तेवढं खाणं सुरू होतं. आणि एकदम गर्गाचार्य अशी पूजा करताना गर्गाचार्याच्या लक्षात आलं काहीतरी खाली आले. बघतात तर ती सोहळ्यामध्ये केलेली खीर, प्रसाद म्हणून केलेली खीर आणि त्याच्यामध्ये बाळकृष्णाने हात घातलेला, ती सगळी खाली सांडलेली, तोंडाला लागलेलं, काय चाललंय हे कळेना. गर्गाचार्य ओरडायला सुरुवात केली, अगं यशोदे, कोणाचं भविष्य सांगायला लावते मला, कोणाचं भविष्य सांगायला सुरू केलं ग, मला सांगायला लागली आणि मला म्हणती याची कुंडली बघ, याला नीट कसं कसं माझ्याजवळ, माझा सोहळ्यातला प्रसाद आहे आणि यांनी त्याच्यातच हात घातलाय आणि वेड्यासारखं सगळं, अर्धी खीर तोंडात काय, अर्धी खीर खाली पडलेली काय. भगवान म्हणायला लागले, तुम्हीच मला बोलवलं, माझं काय याच्यात, नारायण हाक मारल्यावर मीच आहे ना नारायण, दुसरं कोण नारायण आहे, म्हणून मी आलेलो आहे. भगवान मनातल्या मनात बोलायला लागलेले आहेत. यशोदा आली. यशोदेने विचार केला काय करावं याला. मी विचार केलं होतं कमीत कमी साधूंच्या जवळ तरी नीट राहील, तर इथंही हा गोंधळ घालायला लागला. जे वडला यशोदेने असा कृष्णाला यशोदेने वडलं आणि यशोदेने असं वडून घेतलं आणि सांगितलं, गुरुजी माफ करा बरं का, असं व्हायला नको होतं, या बाळाने माझ्या कृष्णाने असं करायला नको होतं, पण काय करावं याला कळत नाही, असंच करतो, माफ करा. मी माफी मागते त्याच्यावरचं,
भगवान म्हटले आता काय करावं, माझ्याची माफी माझ्या आईला मागाव्या लागायला लागली, बरं माझ्या चूक काहीच नसताना असं व्हायला लागलं, जाऊ द्या काही का असेना. गर्गाचार्य पुन्हा स्नानाला जातात. प्रसाद जोपर्यंत भगवंताला अर्पण होत नाही तोपर्यंत सेवन करायचं नाही. पुन्हा स्नान करतात, पुन्हा सोवळ्यातलं पाणी घेऊन येतात, पुन्हा तो प्रसाद तयार करतात, पुन्हा दोन्ही हात जोडतात. यशोदेच्या मांडीवर आता यशोदेनी बाळकृष्णाला धरून ठेवलंय, असं मांडीवर धरून ठेवलंय, अजिबात नाही काहीतरी इकडं तिकडं हलेल म्हणून असं मांडीवर धरून ठेवलं. आणि गर्गाचार्य असे पुन्हा त्या प्रसादाकडे पाहतात आणि पुन्हा प्रार्थना करतात, हे नारायणा प्रसाद घेण्याकरिता या, नारायणा प्रसाद घेण्याकरता या. एकदा झालं, दोनदा झालं, 3 वेळेस झालं. भगवान म्हणायला लागले गेलो तर खाऊ देत नाही, प्रार्थना केल्याशिवाय राहत नाही, करायचं काय मी नेमकं. बरं एकदा झालं, एकदा घेऊन गप्प बसलं असतं तर मी म्हणलं असतं जाऊ द्या, एकदाच हाक मारली आहे. 2 वेळेस झालं, 3 वेळेस झालं, तरी ते गर्गाचार्यांचं सुरूच होतं. मग भगवंतांनी विचार केला माझा नियम आहे, जो मला हाक मारतो त्याच्याकडे जायचं, माझा नियम आहे. मग ते कुणीही पकडो, हाक मारली की मी हजर राहतो. हाके सरसी उडी घालोनिया स्तंभ फोडी, नरसिंह अवतार पहा. हाके सरसी उडी, हाक मारली निघाले. गजेंद्र आख्यान आपल्याला असंच सांगितलं जातं, आपल्याकडे असं सांगितलं जातं भागवतामध्ये. भगवान म्हणे असे जेवायला बसलेले होते आणि मग त्या गजेंद्राला त्या मगरीनं पकडल्यानंतर त्या गजेंद्राने हाक मारली, नारायणा म्हटल्यानंतर भगवान जेवायला बसलेले होते. पण गजेंद्राची हाक ऐकल्याबरोबर कबीर महाराज वर्णन असं करतात, हाक हे लक्ष्मिया ती कहे गजराज, आगे लगत गोली पीछे होता आवाज. हत्ती असं म्हणत असताना ह म्हणेपर्यंत लक्ष्मीच्या जवळ होते आणि ती म्हणेपर्यंत गजेंद्राच्या जवळ गेले. इतकी तत्परता गजेंद्राच्या उद्धाराबाबतीत भगवंतांनी केली. लक्ष्मीने विचारलं अहो तुम्ही जेवायला बसला होता, जेवण करून तरी जायचं ना. भगवंतांनी सांगितलं माझा नियम आहे, हाक मारली की जायचं, माझा नियम आहे. गर्गाचार्य हाक मारतात. भगवान म्हटले अगोदर आलो तर मला नाही ती नावं ठेवली म्हटले आणि पुन्हा आणखीन हाका मारायला सुरुवात केली. 3 हाका झाल्यानंतर भगवान थांबत नाहीत यशोदेच्या मांडीवर. भगवान तिथूनही उसळी मारतात आणि पुन्हा त्या खिरीजवळ जातात, पुन्हा त्या खिरीत हात घालतात, खिरीची वाटी पुन्हा खाली पाडतात. अर्धी खीर पुन्हा तोंडाला लावलेली आहे. आता तर भगवंतांनी काय केलं, अर्धी खीर तोंडाला लावली. गर्गाचार्याचं चालूच आहे नारायण या, अर्धी खीर त्यांच्याच तोंडाला लावली. इकडे बघा मी आलोय म्हटले, नारायणा करता मी आलोय म्हटले, ती खून करून दाखवली. गर्गाचार्य पुन्हा बघायला लागले काय चाललंय हे कळे ना. एकदम गर्गाचार्य विचार करतात, नारायणा म्हटलं की हाच मुलगा धावत येतो आणि खीर खातोय. गर्गाचार्य विचार करायला लागले काय आहेत. गर्गाचार्यांनी थोडं ध्यान केलं आणि ध्यान केलं. गर्गाचार्य म्हणतात काहीतरी इथं लीला असली पाहिजे, काहीतरी असली पाहिजे. पुन्हा गर्गाचार्यांनी विचार केला आणखीन एकदा आपण प्रसाद केला पाहिजे. पुन्हा स्नानाला गेले, पुन्हा पाणी घेऊन आले, पुन्हा प्रसाद तयार केला, पुन्हा नारायणा म्हणून हाक मारली. भगवंतांनी विचार केला या म्हाताऱ्याला कुठपर्यंत त्रास द्यायचा, आपण कोण आहे दाखवूनच द्यावं म्हटलं एकदा. आणि पुन्हा नारायणा हाक मारल्याबरोबर भगवंतांनी ते बाळकृष्ण रूप सोडलं आणि साक्षात भगवान विष्णू गर्गाचार्यांच्या समोर प्रगट झाले. गर्गाचार्यांनी पाहिलं भगवान विष्णूचं दर्शन बाळकृष्णामध्ये झालेलं बघितल्याबरोबर मतिगुंग झाले. ज्याला पाहण्याकरता आत्तापर्यंत साधना करत होतो तो दिवस माझ्या जीवनामध्ये आज उजाडला. गर्गाचार्यांचं अंतःकरण पूर्णपणे असं अंतःकरण आनंदाने भरून गेलं. गर्गाचार्य बाळकृष्णाचं ते रूप आपल्या अंतःकरणामध्ये डोळ्यामध्ये साठवून त्याच अवस्थेमध्ये कित्येक काळ असे स्थिर झाले. पण हे रूप फक्त गर्गाचार्यांना दिसलेलं होतं, यशोदेला नाही. कारण भगवान विचार करतात यशोदेला दाखवावं तर तिचं वात्सल्य प्रेम निघून जाईल, ती मला देव म्हणून बघेल, तिला मी कृष्णच दिसला पाहिजे. पण यशोदेला कळे ना. आता मात्र हे काही बोलत नाही. गर्गाचार्य डोळे झाकून असे बसलेले आहेत तर याचं मात्र खीर निवडणं चालूच आहे म्हटले. हे असं इकडे तिकडे हात घालणं चालूच आहे. शेवटी यशोदा जवळ गेली गर्गाचार्याच्या. नंदबाबाजवळ जातात, अंगाला हात लावतात. काय झालं आचार्य, काही चुकलं का. पुन्हा एकदा आम्ही माफी मागतो आमच्या मुलाच्या बाबतीत. पुन्हा एकदा आम्ही बरं जाऊ दे. यशोदेने तर असं हळूच त्याच्या डोक्यावर मारलं. कळत नाही तुला, मारायला सुरुवात केली. असं मारायला लागल्याबरोबर गर्गाचार्यांनी यशोदेचा हात धरला. नको नको मारू नको मारू नको म्हटले. काय झालं, नाही तुला भविष्यवाणी ऐकायची आहे ना, ऐक म्हटले. भविष्यवाणी सांगतो ऐक म्हटले. आणि मग भविष्यवाणी बोलायला सुरुवात केली. अगं यशोदे, तुझ्या घरामध्ये जो हा बाळकृष्ण आहे ना, कोण आहे माहिती आहे का तुला. जन्मजन्मांतरी झाला तुझं श्रम, म्हणून या ब्रह्म आले येथे. गर्गाचार्याच्या मुखातली भाषा पहा. नंद यशोदेला गर्गाचार्य बोलायला लागले, जन्मोजन्मी झाला तुझं श्रम. तुम्हा दोघांचा जन्मोजन्मी श्रम या शब्दाचे वेगवेगळे अर्थ काढा. श्रम या शब्दाचा अर्थ जरी एक कष्ट असला
तरी तो कष्ट हा शब्द कोणत्या दृष्टीने लावायचा? जन्मोजन्मी पुन्हा पुन्हा जन्माला येणं हे सुद्धा एक कष्टच आहे. ऐका, पुन्हा पुन्हा जन्माला येणं हे एक श्रमच आहे. पुन्हा पुन्हा जन्माला येणं याच्यासारखं कष्ट दुसरं कोणतं नाही. तुकाराम महाराजांच्या भाषेत बोलू, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. पुन्हा पुन्हा जन्माला येणं. तुकाराम महाराजांचा आणखीन एक अभंग सांगतो, बहुजन्मी केला लाग तो हा भाग पावलो. तुकाराम महाराज सांगतात, हा कृष्ण किंवा हा भगवान आम्हाला आत्ता भेटला म्हणजे आत्ता नाही, बहुजन्मी केला लाग. आम्ही कित्येक जन्म याचा पाठलाग केला, तेव्हा कुठं या जन्मामध्ये आम्हाला हा भेटला आहे. गर्गाचार्य तेच सांगतात, जन्मजन्मांतरी झाला तुझं श्रम म्हणून या ब्रह्म आले येथे. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. ब्रह्म परमात्मा इथं आलेला आहे. मग यशोदा म्हणायला लागली, हो असं म्हणता? अहो पण तसं बघायला गेलं तर सगळे परमात्म्याचेच अंश, ममई वंशो जीवलोके, सगळे परमात्म्याचंच अंश आहे ना. बरं ठीक आहे, देवाचा अंश आला म्हणून तुम्ही सांगता, ठीक आहे, पुढं काय? गर्गाचार्य म्हणायला लागले, तुला सांगू का? राखतील गाई मारतील दुष्ट. हा काय करेल सांगू? राखतील गाई मारतील दुष्ट, न करी बोभाट जगा माझी, न करी बोभाट जगा माझी. हे दोन्हीकडे आता लावायचं. हा भगवान गायी राखेल, गायी राखता राखता दुष्टांचा नाशही करेल, पण मी हे केलं असा बोभाट मात्र करणार नाही. मी केलं असं बोभाट करणार नाही. एवढं करूनही मी केलं असं जो म्हणत नाही त्याला म्हणायचं देव, आणि काहीच न करून सुद्धा मी केलं असं म्हणायचं त्याला म्हणायचं माणूस. माणूस आणि देवा तेवढेच व्याख्या. आम्ही काहीच करत नसतो पण लगेच महाराज आपल्यामुळे बरं का हे सगळं आपण आहे म्हणून. तुम्हाला काय सांगू, मी जर नसेल ना होतच नाही. तुम्ही काय बोलता बोला, होतच नाही. हे आमच्याकडे गुरुवारी दादा फार गोड सांगत असतात. कधी कधी दादा असं सांगत असतात, काही काही गेल्यानंतर बघा तुम्ही, काही काही लोक असं म्हणत असतात, नाही नाही महाराज यांना आता कळणार नाही पण मी गेल्यावर कळेल. दादा म्हणत असतात, तू जाऊन बघ चांगलं चालतंय. काय कळायचं असतं काय होत असते, कुणाचं कुणा वाचून नडत नाही काही नाही. हे राड गाडगं चाललेलंच आहे. पुनरपी जन्म पुनरपी मरणम चालूच आहे. संसार काय थांबतो काय कुणा करता? न करी बोभाट जगा माझी. गर्गाचार्य सांगतात, हा इतकं सगळं करेल, गायी राखील, दुष्टांचा नाश करेल, पण न करी बोभाट जगा माझी. एक अर्थ. आणि दुसरा अर्थ असा सांगा, गर्गाचार्य यशोदेला आणि नंदाला म्हणतात, हे बघ हा जो बाळकृष्ण आहे ना, हा गायी राखील, दुष्टांचा नाश करेल, पण तुम्ही मात्र बोभाट करू नका, उगीच गोंधळ करू नका आणि कालवा करू नका. म्हटले असं झालं तसं झालं, दुष्टाचा नाश करताना घाबरून जाऊ नका, गाई राखायला जाताना तुम्ही याची चिंता करू नका. न करी बोभाट जगा माझी. दोन्हीकडे लावा. पुढं गर्गाचार्य जरा थोडे धीरगंभीर झाले. यशोदेने विचारलं, काय झालं? काही नाही, उचलील पर्वत हरीला हा गर्व, तारीला हा सर्व नाममात्रे. गोवर्धन लीला पुढे येणार आहे. गर्गाचार्याने अगोदरच सांगून टाकलं हे. उचलील पर्वत हरीला हा गर्व, इंद्राला झालेला गर्व, इंद्राच्या देवादिकाचा सुद्धा गर्व हरण करण्याचं सामर्थ्य याच्यात आहे. उचलील पर्वत हरीला हा गर्व, तारीला हा सर्व नाममात्रे. यशोदा ऐकत होती, आनंद वाटत होता. नंदबाबा हात जोडत होते. यशोदेने सांगितलं, बघा तुम्ही बायकांचा स्वभाव कसा असतो, किती गमतीचा. यशोदेने सांगितलं, थांबा थांबा आता ते बस करा, ह्याचं लग्नाचं कसं काय सांगा म्हटले. बघा तुम्ही बायाचं असंच असतं की नाही, उगीच काही झालं की लगेच पत्रिका टाकतात आमच्या पुढे. ह्याचं कसं, लग्नाचं कसं सांगा, कधी लग्न होईल, कसं होईल, मला सून कशी मिळेल, हे चालू. यशोदा काय होईल, कसं होईल, काय होईल सांगा म्हटले. सांगा म्हटल्याबरोबर गर्गाचार्यांनी हसायला सुरुवात केली. यशोदा म्हणायला लागली, मी लग्नाचं विचारल्यानंतर का हसता? माझ्या पोराचं काही लग्न होणार नाही असं वाटतं का तुम्हाला? गर्गाचार्य मग तर जास्तच हसायला लागले. यशोदेने भोळ्यापणाने विचारलं, अहो गुरुजी झालं काय हसायला? गर्गाचार्य सांगतात, अगं यशोदे तुझ्या पोराची लग्न किती होतील सांगू? 16 सहस्त्र शत अष्ट त्या नायका. तुला सांगतो म्हटले, बाळक्रीडा सांगितली नामदेवरायने, तुझ्या पोराची 16,108 लग्न होतील. काय झालं असेल यशोदेला? 16,108 सुना म्हणजे काय? मी म्हणतो इतक्या सुनांना सांभाळणारी सासू फक्त यशोदाच. आपली काय ताकद आहे? इतक्या सुना, 16,108 सुना. यशोदा अशी विचार करायला लागली. 16,108 सुना म्हटल्यानंतर यशोदेला आनंदही झाला आणि त्याच्यात विचारही करायला लागली. नंदानी विचार हलवलं, काय विचार नाही, कोणत्या सुनेला काय काम सांगायचं विचार करते. कारण सासू म्हटलं की सारख्या सुना, तिचं नाव सासू.
सा म्हणजे सारख्या आणि सु म्हणजे सूचना. सारख्या सूचना जी देते तिचं नाव सासू. आणि सून या शब्दाचा अर्थ सु आणि न. सूचना जिला नकोच आहे तिचं नाव सून. हिच्या सारख्या सुना. यशोदेने विचार करायला सुरुवात केली, हिला काय सुसूचना करायच्या. नंदांनी हात केला आणि सांगितलं, आता नाही, नंतर आहे. लग्न व्हायला आणखीन फार वेळ आहे, 20 दिवस आहे कथा, काय आजच आहे काय लगेच, थांब जरा म्हटले. यशोदा हरकून गेलेली होती. 16 सहस्त्र शतअष्ट त्या नायका करील बाईका तुझा कृष्ण. गर्गाचार्यांनी सांगितलं, अगं यशोदे, तुझ्या मुलाची अशी लग्न होतील, गायी राखेल, दुष्टांचा नाश करेल, गर्व हरण करेल लोकांचा, सगळीकडे आनंदाचं वातावरण तयार केलेलं. ही भविष्यवाणी ऐकली. भगवान गर्गाचार्याकडे बघत होते, हसत होते. खरं तर हे भविष्य गर्गाचार्यांनी सांगितलं म्हणजे देवानीच गर्गाचार्यांना सांगितलं, असं सांगा, बोलविता धनी वेगळाची. सगळं बोलून झालं. गर्गाचार्य आणखीन भगवान म्हटले, आजच्या दिवस एवढंच बास करा, आता भविष्यवाणी बास करा म्हटले. गर्गाचार्य भगवंताकडे पाहायला लागले. यशोदा भगवंताकडे पाहते, नंदबाबा भगवंताकडे पाहतात. सगळीकडे आनंदाची वातावरण आहे. गर्गाचार्यांची भाषा म्हणजे एका साधूंची भाषा, म्हणून सत्य अशा पद्धतीची वाणी ती आहे. गोकुळ सगळं आनंदात आहे. गर्गाचार्यांच्या येण्याने तर अधिकच आनंद आहे. मुळात ती व्रजभूमी आहे. मुळात गोकुळ ही एक व्रजभूमी आहे. मी परवा बोलून गेलो, व्रज या शब्दाचा अर्थ काय बोलून गेलो. व्र या शब्दाचा अर्थ आहे भगवान आणि ज या शब्दाचा अर्थ आहे रजक्कन. भगवंताचे रजक्कन ज्या भूमीमध्ये आहेत त्याला व्रजभूमी असं म्हटलं जातं. गोपीगीताची सुरुवात करताना जयति ते धिकम जन्मना व्रजस श्रयत इंदिरा शश्वदत्र ही अशी शुकाचार्यांनी केलेली सुरुवात फार गोड आहे. जयति ते धिकम जन्मना व्रजस, मुळातच व्रजभूमी जयती आनंदित आहे. त्याच्यामध्ये पुन्हा जन्माने तर अधिक आनंदित आहे आणि त्याच्यामध्ये भगवंताच्या जन्माने तर अधिकच आनंदित आहे. कारण श्रेयत इंदिरा शश्वदत्र ही लक्ष्मी सुद्धा त्या व्रजभूमीमध्ये कुठं आहे. लक्ष्मी कुठं आहे म्हणून शोधायची असेल तर लक्ष्मी सांगते, मला इकडं तिकडं तुम्ही कुठं शोधू नका, व्रजभूमीमध्ये असलेली जी काही रजकण आहे ना, त्या रजकणामध्ये मी जाऊन बसलेली आहे. कारण लक्ष्मी विचार करते, मी भगवंताच्या बरोबर वैकुंठामध्ये असताना मला रजकण मिळत नाही, वैकुंठामध्ये असताना रजकण मिळत नाहीत. आणि मग जर भगवंताचे रजकण पाहायचे असतील तर मग मात्र मला त्याच्याकरता वृंदावनामध्येच गेलं पाहिजे. भगवंताच्या पायाखालची धूळ होण्याकरिता लक्ष्मीसुद्धा व्रजभूमीमध्ये येऊन राहते. लक्ष्मी पायाखालची धूळ होण्याकरता व्रजभूमीमध्ये येऊन राहते. जंगलामध्ये एक सुंदर स्त्री ध्यानस्थ बसलेली नारदांनी पाहिली. नारदांनी त्या स्त्रीकडे पाहिलं आणि दोन्ही हात जोडले आणि विचारलं, कोण आहात आपण. त्या स्त्रीने डोळे उघडले आणि सांगितलं, नारदा, जगात जी ब्रह्मविद्या म्हणून जी आहे ना ती मीच आहे. ब्रह्मविद्या जी आहे ती मीच आहे. नारदांना आश्चर्य वाटलं लागलं. नारदांनी विचारलं, ब्रह्मविद्येला तुम्ही इथं ध्यान कशाचं करताय, कशाचं ध्यान करताय. कारण तुला प्राप्त करावं म्हणून लोकांनी ध्यान करणं हे योग्य आहे. ब्रह्मविद्या मिळावी म्हणून लोकांनी ध्यानस्थ बसणं हे योग्य आहे. सकाळी आम्ही ध्यान लावतो कशा करता, आम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं, ब्रह्मविद्या मिळावी म्हणून. नारदांनी विचारलं, तुला मिळविण्याकरिता लोकांनी ध्यान करणं योग्य आहे, पण तू कुणाचं ध्यान करते, कशा करता ध्यान करते, कशा करता. त्या ब्रह्मविद्येने दिलेलं उत्तर फार गोड आहे. ब्रह्मविद्येने नारदांकडे बघितलं आणि सांगितलं, नारदा, इथं व्रजभूमी आहे, हे व्रजभूमीचं जंगल आहे, मधुबन आहे, बरोबर आहे. हो. नारदांनी सांगितलं, मला माहीत आहे. ब्रह्मविद्येने सांगितलं, नारदा, या व्रजभूमीमध्ये भगवंताचा अवतार होणार आहे आणि भगवान अवतार घेतल्यानंतर इथं अनेक गोपाळ आणि गोपिकाबरोबर क्रीडा करणार आहेत. नारदांनी सांगितलं, मला हे सगळं माहीत आहे, कारण मला सांगितल्याशिवाय देव खाली जात नाहीत. आपलं त्यांची तेवढी जवळीक आहे. आपल्याला विचारल्याशिवाय पंढरपूर सोडत नाहीत, तर काय घेणं देणं म्हणलं, आपल्याला विचारल्याशिवाय कुठलं गाव सोडत नाहीत. मला माहीत आहे हे सगळं, पण तुला कशा करता माहिती, तू कशा करता ध्यान करते. ब्रह्मविद्येने सांगितलं, नारदा, या गोकुळामध्ये व्रजभूमीमध्ये भगवान अवताराला येणार, गोपिका गोपाळाबरोबर क्रीडा करणार. मी ध्यानस्थ याच्याकरता बसली आहे, मी साधना याच्याकरता करते आहे की त्या सगळ्या गोपिकांच्या बरोबर माझाही क्रमांक गोपिका म्हणून लागावा, याच्याकरता ध्यान करते म्हटले. ब्रह्मविद्यासुद्धा भगवंताबरोबर राहण्याकरता जिथं ध्यानस्थ बसते आहे. लक्ष्मी तर अगोदरच रजकन म्हणून गोकुळामध्ये आलेली आहे. गर्गाचार्य येऊन त्या गोकुळामध्ये भगवंताचं दर्शन घेऊन प्रसन्न अंतःकरणाने जातात. भगवान शंकरांनी भगवान विष्णूचं ऐक्य त्या गोकुळाने पाहिलं. काय ती गोकुळ भूमी असेल,
की ज्या गोकुळामध्ये भगवंतांनी शंकराशी ऐक्य करावं, ज्या गोकुळामध्ये भगवंतांनी गर्गाचार्यांना प्रत्यक्ष दर्शन द्यावं, ज्या गोकुळामध्ये लक्ष्मी रजकणाच्या रूपाने राहावी, ज्या गोकुळामध्ये ब्रह्मविद्या गोपिका म्हणून राहावी, आणि त्या गोकुळामध्ये भगवंताचा हा अवतार. आनंद सगळीकडे आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण. भगवंताच्या या अवताराने सर्व भूमी सर्व परिसर प्रसन्न झाला. आज यशोदा आनंदित आहे, यशोदाला आज आनंद आहे. यशोदा अगोदर घाबरली होती, वेगवेगळे असुर येतात तेव्हा घाबरलेली आहे. आज यशोदा मात्र आनंदित आहे, आनंदित आहे. तिला थोडंसं हलकं वाटायला लागलं आहे, थोडंसं बरं वाटायला लागलेलं आहे. भगवंतानी विचार केला, आपण ह्या सगळ्या लीला करायला लागलो आहे, पण आत्तापर्यंत आपलं फक्त अंग परिवर्तन झालं आहे. म्हणजे भगवान असे फक्त पडलेले आहेत, भगवान असे पडलेले आहेत, अंग परिवर्तन फक्त झालेलं आहे म्हटले. आपण फक्त पडलो आहे, आता थोडंसं आपण उठलं पाहिजे आणि रांगायला पाहिजे. भगवान रांगायचं ठरवतात. भगवान रांगतात म्हणजे नेमकं काय करतात? कारण भगवंताचं रांगणं ही एक लीला फार गोड आहे. ऐका, रांगणं ही एक लीला फार गोड आहे. कृष्ण चरित्रामध्ये 2 लीला महत्त्वाच्या, आणि त्याच्यामध्ये रांगणं ही एक लीला फार महत्त्वाची सांगितली. एदशे चरित्रे केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. 2 चरित्र खूप महत्त्वाची सांगितली. एक रांगतानाचं चरित्र सांगितलं आणि दुसरं गोधने राखीताना म्हणजे गाई राखतानाचं चरित्र सांगितलं. भगवान रांगायला सुरुवात करतात. आता देवाचं रांगणं म्हणजे नेमकं काय महाराजांनी वर्णन केलंय. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनात तोम्या देखील लागे सये. देव रांगायला लागले. देवानी विचार केला की आता आपण रांगायला सुरुवात केली पाहिजे. आता 3-4 दिवस झालं पडूनच चाललंय, आता थोडंसं उठून बघावं म्हटले. भगवंतानी रांगायचं ठरवलं. पण देवाचं रांगणं काय आणि आपल्या घरातल्या मुलाचं रांगणं काय, हे रांगतो देव कसा आणि रांगताना देवानी काय लीला केल्या त्याचं चिंतन करायचं आहे. उद्याच्या प्रवचनामध्ये करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव